नमस्कार. पुण्यामधील सर्व पत्रकार बांधव आणि भगिनींना माझा नमस्कार. आपल्याला दिवाळीच्या उशिरा एक दिवस मी शुभेच्छा देत आहे. खरं तर आजच्या पत्रकार परिषदेचं औचित्य काय असा प्रश्न नक्कीच पुण्यातील सगळ्या पत्रकारांना, जे अत्यंत सचोटीने प्रश्न विचारणारे, प्रत्येक गोष्टीची जाण ठेवणारे पत्रकार आहेत, त्यांना हा प्रश्न पडला असेल. पण आजचा माझा जो उद्देश आहे किंवा पक्षाचा जो आदेश आहे तो असा आहे की आमच्या पक्षाची जी टीम आहे, पश्चिम महाराष्ट्राची टीम आहे, त्याच्यामध्ये आमचे पुण्याचे अध्यक्ष धीरजजी, आमचे खर्डेकरजी, कविटकरजी, तुळजापूरकरजी आणि नामदेवजी, आणि आज माझ्याबरोबर डॉक्टर म्हणून उपस्थित आहेत, राजकारण म्हणून नाही, प्रीतमताई. आम्ही पत्रकार परिषद आज घेण्याचा उद्देश असा आहे की दिवाळी आता पार पडलेली आहे, काल भाऊबीज झालेली आहे आणि अगदी काल भाऊबीजेचा भावांना ओवाळल्यानंतर सर्व भाऊ ज्यांना ओवाळलंय आणि त्या बहिणी ज्यांनी ओवाळल्या आहे आपल्या भावांना, त्या सर्वजण कंबर कसून आता विधानसभेच्या कामाला लागलेले आहेत. आमच्या पश्चिम महाराष्ट्रामधील जर आपण पुणे जिल्ह्याचा विचार केला, पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड असा जर विचार केला तर 21 पैकी 18 जागा या महायुतीकडे आहेत. आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये 21च्या 21 जागा जिंकण्याचा चंग आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे. जेव्हा 2014 मध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निवडून आले, संविधानाप्रती त्यांनी जी निष्ठा दाखवली आणि जेव्हा ते पायऱ्यांवरनं संसदेच्या चढत होते, त्या पायऱ्यासमोर डोकं ठेवून नतमस्तक झाले, तो क्षण महाराष्ट्रातली आणि देशातली जनता अजूनही विसरलेली नाही. या निवडणुकांमध्ये 19 मध्ये परत पुनरावृत्ती झाली आणि आता तर 24 मध्ये हॅट्रिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केली आणि ते तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून देशामध्ये काम करत आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी केलेली देशासाठी असणारी कामं, राज्यासाठी असणारी कामं ही सोबत घेऊन आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सर्व योजना ज्या अत्यंत आता लोकप्रिय आहेत, लाडकी बहीण योजना आहे, शेतकऱ्यांच्या पंपाची वीज बिल माफी आहे, सोयाबीनच्या बद्दल घेतलेला निर्णय आहे, शेतकऱ्यांसाठी घेणारे निर्णय आहेत, असे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे निर्णय. जसं केंद्र सरकारचा कृषी सन्मान योजना आहे, केंद्र सरकारने जे काम केले अगदी चंद्रापासून ते गावामध्ये काम करणाऱ्या मजुरापर्यंत प्रत्येक गोष्टीवर विचार करून निर्णय मोदीजींनी आणि त्यांच्या सरकारने घेतलेले आहेत. या सरकारचे हे सगळे उत्कृष्ट निर्णय सोबत घेऊन कुठल्याही फेक नरेटिव्हला बळी न पडता जनतेने मोदींना हॅट्रिक करून निवडून दिलेला आहे देशाच्या. थोडंसं महाराष्ट्रामध्ये आम्हाला हवं तसं यश मिळालं नाही. असं वाटलं होतं की आमचे कार्यकर्ते नाराज आहेत, त्यांच्यामध्ये कशी आम्ही उत्तेजना तयार करू, कसा उत्साह भरू. पण ज्या पद्धतीने आम्ही सर्वजण महायुती कामाला लागली आहे, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे. नुकत्याच झालेल्या हरियाणाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने जे यश मिळवलंय त्याच्यामुळे तो उत्साह द्विगुणित झालेला आहे. आणि जे फेक नेरेटिव्ह लोकसभेमध्ये तयार झाले होते, जसं की संविधान बदललं जाईल, जातीवादाचा मोठा मुद्दा तयार होईल, शेतकऱ्यांचे विषय निर्माण होतील, या राज्यातील मुस्लिम समुदायाला धोका आहे, अशा प्रकारचे जे फेक नरेटिव्ह तयार झाले होते, ह्या फेक नरेटिव्हवर आता जनतेचे डोळे स्वतःचेच खाडकन उघडलेले आहेत. जे सरकार 5 वर्ष आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, आम्ही मंत्रिमंडळात असताना ज्या पद्धतीने चालवलं आणि या राज्याला एका उंचीवर नेलं होतं, उद्योग असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, स्वच्छता असेल, महिलांचे प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टींवर सोशल इंजिनिअरिंग करून लोकल लोकांच्या प्रश्नांपासून ते ग्लोबल प्रश्नांपर्यंत आम्ही सर्वांनी जे त्यावेळी देवेंद्रजी फडणवीसांनी निर्णय घेतले ते निर्णय जनतेसमोर ठेवून सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून मध्ये आम्ही निवडून आलो. पण एक अशी युती झाली जी युती अपेक्षित नव्हती आणि त्यामुळे काही काळ आम्हाला सरकारच्या बाहेर राहावं लागलं. परत आता जे सरकार आलंय त्या सरकारने अशा लोकहिताच्या योजना केलेल्या आहेत आणि केवळ आणि केवळ विकासाचं राजकारण घेऊन, विकासाची भूमिका घेऊन आम्ही सर्व प्रचाराच्या मैदानात उतरलेलो आहोत. आम्हा सर्वांना पक्षाने दायित्व दिलेलं आहे. पक्षाने दिलेला आणि महायुतीच्या विजयासाठी केलेला संकल्प आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. आज मला वाटतं पुणे शहरामध्ये 6 आपल्या जागा आपण लढत आहोत
आणि आपण त्याच्यावर विजयी होणार आहोत. अशा 8 पैकी 6 आपल्या आहेत ना ऑलरेडी. 6 बाजू. आणि आता 8च्या 8 जागा आम्ही विजय प्राप्त करण्यासाठी कंबर कसणार आहोत. प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महायुतीचं काम मनोभावे करणार आहे. प्रत्येक महायुतीचा कार्यकर्ता जो उमेदवार आपल्या समोर आहे त्याच्यासाठी कष्ट करणार आहे. साहजिक आहे, राजकारणात काही ठिकाणी मनासारखं झालं असेल नसेल, पण भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक संस्कार आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक DNA आहे आणि त्याप्रमाणे ते जेव्हा एखादा निर्णय होतो तोपर्यंत एखाद्या गोष्टीची मागणी करू शकतात, पण जेव्हा निर्णय झाल्यानंतर पक्षाचा अंतिम आदेश मान्य करून कामाला लागत असतात. अंग झटकून सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आम्ही विजयाकडे वाटचाल करत आहोत. महाराष्ट्र, मोदीजींनी एक विजन दिलेलं आहे देशाला. या देशाला 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतील स्वतंत्रता मिळवून, तेव्हा हा देश एका उंचीवर बघण्याचं त्यांचं एक स्वप्न आहे की इकॉनॉमी अत्यंत सक्षम करण्याचं आणि भारत एक महासत्ता बनवण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न सत्यात उतरवत ते गेले अनेक वर्ष झालेले आहेत आणि येणाऱ्या 5 वर्षात ते त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रालाही उतरवता यावं. देशामध्ये मोदीजींचं सरकार असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार देण्याची मानसिकता आता सामान्य माणसाची झालेली आहे. महायुतीने शासनाने केलेल्या योजनांमुळे ती मानसिकता झालेली आहे आणि या देशाबरोबर महाराष्ट्राचा विकास त्याच गतीने व्हावा हे प्रयत्न करण्यासाठी आम्ही सर्व कामाला लागलो. खरं तर जातीचा आणि धर्माचा राजकारण किंवा ध्रुवीकरण करून राजकारण, मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन कुठेतरी विकास बाजूला ठेवून राजकारण, ही सवय महाराष्ट्राच्या नवीन वोटर्सना लागता कामा नये. महाराष्ट्राचा जो युवा आहे, महाराष्ट्राच्या ज्या महिला आहेत, त्यांनी स्वतः त्यांचा जो निर्णय आहे, त्यांचा जो कल आहे तो नक्कीच महायुतीकडे आहे. म्हणून आम्ही सर्वजण आज जे एक सरकारने काम केलं गेल्या 2-2.5 वर्षामध्ये त्याचं कौतुकच नक्की सर्वत्र होत आहे आणि त्याच्या आधीच्या सरकारने ज्या पद्धतीने काम केलं त्या परत तशा सरकारचं आमच्या डोक्यावर आता नको असं सरकार, अशी भावना सुद्धा जनसामान्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे एक आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आम्ही आत्ता म्हणजे अगदी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा वेळ न घालवता कामाला लागलेलो आहोत. आता मी स्वतः 4 दिवस पुढचे पुण्यामध्ये आहे. चिंचवड, पिंपरी, भोसरी, पुणे शहरामध्ये माझ्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा आहेत. माझ्यावर माझे सगळे कलिग्स, सगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी सभा त्यांच्या आहेत. माझ्यामध्ये देवेंद्रजींची पण सभा आहे, विनोदजींचे पण कार्यक्रम आहेत. असे आम्ही सर्व नेते आता या कामाला लागलेलो आहोत. आपण सर्वजण सुद्धा मी माध्यमांनाही विनंती करणार आहे की या निवडणुकीमध्ये आपल्याला एक वेगळं चित्र, म्हणजे चौथा लोकशाहीचा स्तंभ आहे हा, आणि ते एक वेगळं चित्र बातमी तयार न करता एक मेसेज संदेश लोकांपर्यंत जाणं आणि योग्य बातमी लोकांपर्यंत जाणं, हा सुद्धा एक महत्त्वाचं दायित्व चौथ्या लोकशाहीच्या स्तंभासमोर आहे. आणि तसं जर झालं तर नक्कीच आम्ही चांगल्या लोकांना निवडून देण्यासाठी आणि एक चांगलं सरकार देण्यासाठी आम्ही कार्यरत राहू, सक्षमपणे विजयी होऊन जनतेच्या सेवेमध्ये परत 2024मध्ये पूर्ण बहुमत घेऊन येऊ असा मला विश्वास आहे आणि मी तो व्यक्त करते. आता तुमच्यासाठी मंच खुला आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही जरूर विचारा. साधारण लोकसभेचं गणित पाहता मराठवाडा पॉलिटिकली आणि कास्ट वाईज व्हायब्रंट झालंय. आता एखाद्या भाजपचं आवाज कमी झाल्याचं मला वाटतंय की जर जरांगे म्हणलं असतं की संबंधित उमेदवाराला पाडायचं आहे, त्याने तुमचं विधानसभाचं आव्हान आणखी इंटेन्सिफाय झालं. खरं तर आम्ही जी आता निवडणूक लढत आहोत किंवा आम्ही सर्व पक्ष, म्हणजे आमच्या महायुतीतील पक्ष आणि महाविकास आघाडीतील पक्ष, हे आम्ही जे निवडणूक लढत आहोत ते अनेक वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पक्षाच्या असणाऱ्या ऐतिहासिक एक चित्र आहे त्याच्या आधारावर लढत आहोत, एक आयडिओलॉजीच्या आधारावर लढत आहोत. तर आमचा मुद्दा हा आहे की महाविकास आघाडीच्या सरकारने जे असफल राहिलेलं सरकार आहे, त्यांनी ज्या पद्धतीने जनतेचा विश्वासघात केलेला आहे, ज्या पद्धतीने त्यांनी एक वेगळ्या प्रकारची युती करून सगळ्यात बहुमतातल्या पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्याचं काम केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी काहीही जनतेच्या हिताचं डिलिव्हर केलं नाही, हा मुद्दा. आणि आम्ही कसं केलं हा मुद्दा, हे दोन, हा सूर्य आणि हा जयद्रथ, अशा प्रकारचे मुद्दे आम्ही घेऊन जाणार आहे. याच्यामध्ये कोणी काय निर्णय घेतला, कोण कोणाला पाडा म्हणा, हे पण ही महाराष्ट्राची जनता आहे. ही जनता एवढी शुद्ध आहे
की या जनतेला एखाद्या वेळी एखादा स्पिरिट तयार होऊ शकतं, पण दरवेळी ह्या जनतेला कोणीतरी एक आयुध म्हणून कधी वापरू शकणार नाही. सुज्ञ जनता आहे आणि ती विकासाच्या बाजूने मतदान करेल असा मला विश्वास आहे. त्यामुळे बाकीचे सगळे मुद्दे वळून पडतात. मराठवाड्यामध्ये नक्कीच चॅलेंज निर्माण झालं होतं. लोकसभेमध्ये प्रचंड एक परिस्थिती होती, पण ती युनिक परिस्थिती होती, ऐतिहासिक परिस्थिती होती. ती परिस्थिती परत पाहायला मिळेल असं वाटत नाही. पण मी म्हणणार नाही की संघर्ष सोपा आहे, कारण ते म्हणणं अति आत्मविश्वासाचं आणि उद्धटपणाचं वाटेल. संघर्ष आहेच आणि संघर्ष करूनच आम्ही विजयी होऊ. आम्ही लोकांपर्यंत आमचे विकासाचे मुद्दे नेऊ, बाकीच्यांना काय मुद्दे न्यायचे ते देऊ शकतील. आताच तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला यश कमी लाभलंय, तर आता यशाच्या दृष्टीने तुम्ही महाराष्ट्रात काय करताय? आम्ही यशाच्या दृष्टीने आम्ही जे प्रयत्न करत आहोत ते तर आमचे जे फेक नरेटिव्ह झाले होते लोकसभेमध्ये की संविधान बदलणार आहे किंवा विशिष्ट समुदायांना एक भीती घातली गेली की भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर असं होईल, आणि अशा प्रकारचे नरेटिव्हला आता पूर्णपणे इरेज करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. लोकांपर्यंत बऱ्याचशा गोष्टी सत्य समोर गेलेला आणि त्यामुळे लोकांच्याच मध्ये आम्हाला त्या रिॲक्शन दिसत आहेत की आता यावेळी आम्हाला मोदीजींच्या सरकारमध्ये आम्ही कमी सहभाग घेऊ शकलो, पण आता आम्हाला महायुतीमध्ये सरकार आणण्यासाठी सहभाग घ्यायचा. आणि या महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना फार अत्यंत प्रभावीपणे मला दिसत आहेत. लोकांचं रिॲक्शन त्याच्यावर शेतकऱ्यांच्या मध्ये एक थोडासा एक लोकसभेमध्ये एक विषय होता. नक्कीच शेतकऱ्यांमध्ये थोडीशी नकारात्मकता निर्माण करण्यामध्ये विरोधकांना यश आलं होतं, पण त्याच्यामध्ये पण आम्ही आता यश मिळवत आहोत. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सामुदायिक प्रयत्नांनी आम्ही लोकहिताचे निर्णय घेत आहोत. बऱ्याच विषय खालच्या स्तरावर बटेक घेतो कटेक घे हा प्रचार का जोर करतो? आपल्याला त्याची गरज काय वाटायला लागली आपल्या कार्यकर्त्यांना? मला असं वाटत नाही की असा प्रचार मुख्य खुर्च्यांवर बसणारे, मुख्य निर्णय प्रक्रियेत असणारे कोणी घेतात. एखादं सोशल मीडियावर कोणी काही बोललं असेल, मला त्याची कल्पना नाही, तर ते संपूर्ण महायुतीचं मत किंवा पक्षाचं मत गृहीत धरलं जाऊ नये असं मला वाटतं. आता जरांगे पाटलांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर मराठवाड्यामध्ये एकंदरीत स्थिती ही भाजपला पोषक नव्हती लोकसभेला, तर आता निवडणूक न लढल्यामुळे पटेंगे तो कटेंगे असा विषय तिथे होणार आहे. मला एकच कळत नाही की पटेंगे तो कटेंगे हा मुद्दाच काय आहे. माझं एवढंच म्हणणे आहे की आपल्याला विकासाच्या दृष्टीने आम्ही मतदान मागणार आहे. पटेंगेचा अर्थ काय? आपण तुम्ही आणि मी काय वेगळे आहोत, ते आणि मी काय वेगळे आहेत, हे माझ्या बाजूला बसले मी काय वेगळे आहेत, म्हणजे आपण कळत नाही आपण आपसात काय युद्ध लढतोय. असं कुठलंही युद्ध आमच्या दृष्टीने चालू नाही. आमच्या दृष्टीने जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून जनतेची सेवा करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे अशा कुठल्याही नाऱ्यांना प्रमुख प्रवाहातील कोणी फार एंटरटेन करतं किंवा मला तरी वाटतं की ते तसं नाही. तर कुठल्या तरी एखाद्या विषयावर मला वाटत मी उत्तर द्यावं, मला विषय पण तो तेवढा माहिती नाही. त्यांच्या कुठल्याही निर्णयाबद्दल माझं काही म्हणणं असायचं काहीच कारण नाही आहे. या लोकशाहीमध्ये कोणाला निवडणूक लढण्याचा जेवढा अधिकार आहे तेवढाच लोकशाहीला निवडणूक नाही लढण्याचा अधिकार आहे. आणि लोकशाहीचे अधिकार फक्त आम्हाला थोडीच आहेत जे आम्ही माईक समोर बसून बोलतोय. लोकशाहीचे अधिकार मतदारांना पण आहेत. ते सगळं पाहतायत आणि त्यामुळे ते निर्णय घेतील. त्यांचा अधिकार आहे त्यांनी निवडणूक लढायची किंवा नाही, हा संपूर्णतः त्यांचा अधिकार आहे. निश्चितच त्यांच्या निर्णयावर अनेक लोक जे प्रतीक्षा करत होते त्या प्रतीक्षा करणाऱ्या लोकांना काय वाटतं हे आपण विचारलं पाहिजे. मला असं वाटतं बंडखोरी बऱ्याच प्रमाणे शमवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि काही ठिकाणी नाही जरी झालं असेल तरी त्याचा मला वाटत नाही की फार परिणाम होईल. भारतीय जनता पार्टीच्या कल्चरमध्ये बंडखोरीला काही फार प्राधान्य दिलं जात नाही. लोक पक्षाच्या भूमिकांना स्टिक करून राहतात. नाही, हे सामुदायिक निर्णय आहेत, सर्वांनी मिळून घेतलेले निर्णय आहेत. हे पत्रकारच आहेत ना, काही प्रश्नाचे हो. हे पहा, काही निर्णयामध्ये दबाव असण्याचं काहीच कारण नाही. दबाव असतात तर एखाद्याची माघार दिसली असती. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत वगैरे असं काही एक दोन ठिकाणी आपल्याला दिसतंय.
नक्कीच त्या ठिकाणी सामुदायिक निर्णय मी जसं सांगितलं की डेप्युटी सीएम आणि दिल्लीतील आमची कोर कमिटी यांनी काही निर्णय घेतले असतील तो आमचा अंतर्गत विषय आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्यांना जबाबदारी दिली ते प्रवक्ते त्याबद्दल भाष्य करतील, जाहीर करतील नक्कीच. ताई, तुम्ही दसरा मेळाव्यामध्ये म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये दौरा करणार आहे, सभा घेणार आहे. तुमचा काही दौरा ठरलाय का? हो, माझा दौरा ठरलेला आहे. आता मी पुढचे 5-4 दिवस पुण्यामधल्या सगळ्या मतदारसंघात जाणार आहे आणि दौरा माझा आहे, सभा लावलेल्या आहेत आणि याच्यानंतर मग मी मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहे 8 तारखेपासून पुढे आणि मध्ये काही सभा मी घेईन. त्या पश्चिम महाराष्ट्रात देखील मी सभा घेणार आहे. तर माझा एक 50 ते 70 सभांचा माझा आत्ता प्लॅन तयार आहे. त्याच्यामध्ये घट होईल असं वाटत नाही, वाढतीलच. बीड जिल्हा आणि बाजूचे जिल्हे सोडून. आता उद्या मी कुठेही जाईन ना, पक्ष महायुतीचा आदेश जिथे येईल तिथे जाईन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.